राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी नुकतंच एक जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला होता आणि या व्हिडिओमध्ये विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला त्यांनी उचलून आपटलं होतं. यानंतर बाबूराव चांदेरे यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे, परंतु विजय रौंदळ हे माध्यमांसमोर आले नव्हते. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आपल्यासोबत विजय रौंदळ सर आहेत. खरं तर जी घटना घडली ती आम्ही व्हिडिओमधून पाहिलेली आहे. नेमकं त्या दिवशी घडलं काय होतं? त्या दिवशी सर माझी सुशेत शेती आहे. तिथं काही लोक आणि पोकलॅन मशीन आलं आणि त्यांनी खोदाई सुरू केली. तर त्यांना आमचा मॅनेजर विचारायला गेला की यार तुम्ही अशी कशी खोदाई करताय. तर तिथं बाबूराव चांदेरे पण होते. त्यांनी आमच्या मॅनेजरला मारायला सुरुवात केली. त्यांनी मारल्यानंतर मग त्यांनी पळत जाऊन बाजूला जाऊन मला फोन केला की सर मला बाबूराव चांदेरे मारतायत. तर म्हटलं का बरं? तर तो म्हटलं असं असं त्यांनी मशीन आणलं आहे आणि इथं काम सुरू केलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, त्यांना काम बंद ठेवायला सांग, मी येऊन त्यांना त्यांच्याशी बोलतो. माझ्या ऑफिसच्या मागे 5-10 मिनटाच्या अंतरावरच ही शेती आहे. तिथं मी पोचलो सर. तिथं मी पोचल्यावर मला 15-20 लोकांचा जमाव दिसला. मला थोडंसं काहीतरी वातावरण विचित्र असं जाणवलं आणि मग मी माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करूनच मी गाडीच्या खाली उतरलो आणि मी त्या लोकांना म्हटलं अरे तुम्ही मशीन का चालू करताय? आमच्या जागेत तुम्ही मशीन चालू करायला नको, आम्हाला विचारलं पाहिजे. तुम्हाला काम करायचं तर तुम्ही मोजणी करून घ्या आणि काम करा. एवढं मी बोलेपर्यंत बाबूराव चांदेरे एका गाडीतून तिथं आले. ते उतरताना मला शिव्या देतच उतरले. त्यांना मी म्हटलं बाबूराव आपण बोलून काय असेल ते समजून घेऊ. पण ते अजिबात त्या मनस्थितीत नव्हते. ते तावाने जोरात माझ्याकडे आले. मी त्यांना सांगत होतो बाबूराव मी रेकॉर्डिंग करतोय, माझं रेकॉर्डिंग चालू आहे. पण त्यांनी अजिबात ऐकलं नाही. आले आणि मला उचललं. तर ते पैलवान असल्यामुळे आणि मी बेसावध होतो, त्यांनी मला उचलून फेकलं सर. उचलून फेकल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल पण हिसकून घेतला त्याच वेळी आणि मला लाथा मारायला सुरुवात केल्या. त्याच्यानंतर मी कसाबसा उठून उभा राहिलो. आता मी पळून जायचं म्हणून प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मला 4-5 लोकांनी धरलं. दोन्ही बाजूनी लोकांनी मला धरलं. बाबूराव अतिशय गलिच्छ शिव्या देत होते आणि मला मारत होते. मी त्यांना खूप समजायचा प्रयत्न केला, पण त्यांचं सारखं म्हणणं होतं की तू आमच्या भाऊबंधांची 30 वर्षापूर्वी जमीन कशासाठी घेतली, का घेतली? तर तुमच्या भाऊबंधांनी विकली, माझा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता म्हणून मी घेतली. तू का घेतली आणि ती तू आता मला फुकट द्यायला पाहिजे, असं ते सारखं म्हणत होते. आणि मग मी असला संपवणार. त्याने त्यांच्या एका माणसाला सांगितलं जा रे गाडीतून कट्टा घेऊन ये, आज मी याला खलास करणार, याला मी खलास केल्याशिवाय आज सोडणार नाही. मी इतका घाबरलो सर की मी त्यांना अजून पळायला लागलो. कसा बसा मी पळायला लागलो गाडीकडे, तर मागून बाबूरावने मला दगड मारला. तो दगड मी चुकवला तरी तो माझ्या डोक्याला मागून लागला आणि माझ्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं सर. मी तसाच गाडीत बसलो आणि पोलीस स्टेशनला पोहोचलो. बावधन पोलीस स्टेशनला मला पोलिसांनी एक फॉर्म दिला आणि ते म्हटले तुम्ही हॉस्पिटलला चेक करून या. मग मी हॉस्पिटलला गेलो. तिथं मी जबाब पण दिला पोलिसांना नंतर. आणि तिथं मी पहिले उपचार घेऊन नंतर मी हॉस्पिटलला आलो आहे. माझ्या कमरेला इतका जबर मार लागला आहे की मला हलता पण येत नाही आहे. माझा गुडघा फुटला आहे, माझं डोकं फुटलेलं आहे. 1 वर्षापूर्वी माझी हार्टची मेजर सर्जरी झालेली आहे. ही बाबूराव चांदेरे याची कल्पना होती आणि त्याच्यात माझं काहीही बरं वाईट होऊ शकतं याची पण त्यांना पूर्ण कल्पना होती. कारण सर्जरी झाल्यानंतर आम्ही 2-4 वेळा भेटलेलो होतो. पण तरी त्यांनी फक्त जीवे मारण्याच्या उद्देशानेच माझ्यावर हा हल्ला केला आणि मला प्रचंड मारहाण केली साहेब. मी पळालो म्हणून बरं झालं, नाही तर माझा जीवच गेला असता. पोलिसांचं सध्या काय म्हणणं आहे आणि तुम्हाला अपेक्षित अशी कारवाई काय व्हायला पाहिजे? मला अपेक्षित आहे सर की बाबूराव चांदेरेंना अटक झालीच पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. अजून बाबूराव चांदेरेंना काही झालेलं नाही आहे. पण का त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही? कोणाचं वरदहस्त आहे ते मला माहीत नाही सर. बाबूराव चांदेरेची ह्या एरियात खूप मोठी दहशत आहे. आता आम्ही इतके वर्ष इथं व्यवसाय करतोय.
वेळोवेळी त्यांची दहशत असते, त्यांची पैशाची मागणी असते. आम्हाला इथं व्यवसाय करायचा आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या लोकांना हवाच्या सव्वा रेटने कामं द्यावे लागतात, ते आम्ही देत असतो. त्यांची खूप दहशत आहे इथं सर. आता तुमची नेमकी काय मागणी असेल? कारण बाबूराव चांदेरे आणि वाद हे काही नवीन नाहीये. याआधी अनेक त्यांचे दादागिरीचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही पोलिसांकडं किंवा राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी कराल? सर, हा माणूस मला जिवंत ठेवणार नाही. जर हा मोकळा राहिला तर हा माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे याच्यावर काय कारवाई करायची ती सरकारने करावी. खरं तर विजय रौंदळ हे भावनिक झालेले आहेत, भावना अनावर झालेल्या आहेत. त्यांच्यावरती बाबूराव चांदेरे यांनी अचानक हल्ला केला, त्यांना खाली पाडलं. खरं तर आज त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्यांना लागलेले देखील आहे. पोलिसांनी खरं तर बाबूराव चांदेरे यांच्यावरती कडक कारवाई करा अशी जी मागणी आहे ती विजय रौंदळ यांनी केलेली आहे. त्यामुळं पोलीस ही कारवाई करणार का किंवा त्यांना अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.